नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बारामतीत अजितदादा गणेशोत्सव मंडळांच्या भेटीला आले नाहीत। शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखानं दादांच्या फोटोला काळं कपडं लावलं। पोलिसांनी सुरेंद्र जेवरेंना ताब्यात घेतलं। दादांनी बारामती दौऱ्यादरम्यान अनेक गणेश मंडळांना भेटीही दिल्या। विनंती करूनही दादा आमच्या मंडळांच्या भेटीला आले नाहीत असं सुरेंद्र जेवरे म्हणतात। बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव मंडळातील हा प्रकार। केलाय भाजपनी फोटो बॅनर लावले, फोटो आहे सीएम शिंदे त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका। माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झाले, म्हणलं जरा कमी करा। बारामतीमध्ये सुरेंद्र जेवरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने एकनाथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सर्व नेत्यांचे फोटो लावले होते। यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांचे मोठे बॅनर लावले होते। परंतु अजित पवार यांना आमंत्रण देऊ देखील ते एकनाथ फेस्टिवलसाठी उपस्थित राहिले नाही। असं असताना त्यांनी अजित पवार यांच्या बॅनरवरती काळं कापड टाकलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादीतील बारामतीमधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। आपण आहोत बारामतीतील गुणवडी चौकात। आपण पाहू शकता की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत। परंतु जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरवरती काळं कापड टाकले होते। त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि एकंदरीतच सध्या भिगवण चौकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आणि सद्यस्थितीत आपण पाहू शकता की जे राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचा आता सर्वच बॅनर जे भिगवण चौकात लावलेले आहेत ते काढण्यात येत आहेत। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब, मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य बॅनरवरील अजित पवारांच्या फोटोला काळं कापड जे आहे ते लावण्यात आलेलं आहे, तर दुसरी दृश्य दादांच्या फोटोला जे काळं कापड लावलं गेलं होतं ते बॅनरच आता काढले गेलेले आहेत। दादांचा फोटो असलेले बॅनर काढून टाकले।